So today we are going to start with the last topic of this chapter, probability, and the last topic is to find probability. म्हणजे आज आपण या संभाव्यता प्रकरणातील शेवटचा भाग पाहणार आहोत आणि शेवटच्या भागामध्ये आपण या चॅप्टरचं जे मूळ आहे, जो बेसिक थिंग आहे की संभाव्यता मोजणे, ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण काय पाहिलं की सॅम्पल स्पेस म्हणजे काय, नमुना अवकाश म्हणजे काय, ते कसं लिहायचं. ठीक आहे. मग आपण काय पाहिलं, इव्हेंट्स म्हणजे काय, घटना म्हणजे काय. आता इव्हेंट्स आणि सॅम्पल स्पेस म्हणजे घटना आणि नमुना अवकाश याच्या सहाय्याने संभाव्यता कशी मोजायची, म्हणजे हाऊ टू काउंट प्रोबॅबिलिटी, हे आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे फळ्यावरती. एक्झाम्पल असं आहे, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे एका वेळेला दोन नाणी फेकली, टू कॉइन्स आर टॉस म्हणजे माझ्या हातामध्ये दोन नाणी आहेत आणि दोन्ही नाणी मी एकाच वेळेला टाकली, तर आपल्याला खालील घटनांची संभाव्यता काढायची आहे. प्रोबॅबिलिटी आपल्याला खालील इव्हेंट्सची काढायची आहे. पहिला इव्हेंट आहे गेटिंग ऍटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड मिळणं, कमीत कमी एक छापा मिळणं. आणि दुसरा इव्हेंट आहे गेटिंग नो हेड, हेड अजिबात नकोय, म्हणजे छापा अजिबात नकोय. आता हे कसं करायचं, तर सगळ्यात पहिले आपण जे पहिल्या दोन एक्सरसाइज मध्ये केलं, पहिल्या दोन प्रॅक्टिसेस मध्ये केलं ते करायचं. सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस लिहायचा आणि इव्हेंट्स लिहायचे. मग सगळ्यात पहिले आपण लिहूयात सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल, तर टू कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. मग काय काय कॉम्बिनेशन येतील कॉइन्सच्या वरती, अपर सरफेस वरती. दोन्हीवर हेड येईल, पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल, पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड, किंवा दोन्हीवर टेल येईल. एवढे चार कॉम्बिनेशन येतील. दोन्ही ह्याच्यावर छापे, एकावर छापा एकावर काटा, किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा, किंवा दोन्ही याच्यावर काटे, अशा प्रकारे येईल. म्हणजे आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स आले, एन ऑफ एस इज इक्वल टू 4. 4 एलिमेंट्स आले. ठीक आहे. आपण सॅम्पल स्पेस लिहिला, लक्षात ठेवा. सॅम्पल स्पेस हा त्या एक्सपेरिमेंटचा विश्वसंच असतो, युनिव्हर्सल सेट असतो. आता आपल्याला लिहायचा इव्हेंट. आता इव्हेंट काय आहे, पहिला गेटिंग ऍटलिस्ट वन हेड, त्याला आपण इव्हेंट ए म्हणूया. समजा तो ए इव्हेंट आहे, त्याला आपण नाव दिलं ए. आता गेटिंग ऍटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड पाहिजे. मॅक्झिमम किती पण चालतील, दोन सुद्धा चालतील. दोन सुद्धा चालतील म्हणजे एच एच चालणार आहे, एच टी चालणार आहे कारण एक हेड पाहिजेच आहे. टी एच पण चालेल कारण एक हेड चालणार आहे. टीटी नाही चालणार कारण त्यामध्ये हेडच नाहीये, त्यांना एक तरी हेड कमीत कमी पाहिजे. मग आता आपण हे क्लोज करूया. आणि मग ए इव्हेंट मध्ये किती एलिमेंट आले, ए इव्हेंट मध्ये आले 3 एलिमेंट्स. आता मला महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ए इव्हेंटची, ह्या ए घटनेची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, संभाव्यता काढायची. मग जर मला ह्या ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची असेल, संभाव्यता काढायची असेल, तर फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला असा आहे पी इंटू ब्रॅकेट ए. पी इंटू ब्रॅकेट ए याचा अर्थ होतो ए या घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, पी फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, असा याचा अर्थ होतो. ए या घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे एकदम सोपा फॉर्म्युला आहे. इव्हेंट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, म्हणजे एन ऑफ ए अपॉन सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स आहेत, एन ऑफ एस. हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. आता इव्हेंट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 3. सॅम्पल स्पेस मध्ये किती आहेत, 4. म्हणजे हे आला आपला आन्सर 3/4. अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी, संभाव्यता काढू शकतो. आता दुसरा इव्हेंट काय आहे, गेटिंग नो हेड, हेड अजिबात नको. हेड नकोय म्हणजे एच एच नाही चालणार, एच टी पण नाही चालणार, टी एच पण नाही चालणार, कारण इथे पण हेड आहे, इथे पण हेड आहे, इकडे पण हेड आहे. छापा तिन्हीकडे आहे, त्यामुळे तिन्ही चालणार नाही. एकच एलिमेंट जो चालण्यासारखा तो म्हणजे टीटी. हा एकमेव असा एलिमेंट आहे की जो ह्या इव्हेंटला चालेल. मग आपण ह्या इव्हेंटला नाव देऊयात बी. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट कॅपिटल टी एवढा एकच एलिमेंट याच्यामध्ये आला. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 1. आता आपल्याला बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची. आता आपल्याला बी या घटनेची संभाव्यता काढायची. मग आपण पुन्हा असाच फॉर्म्युला, फक्त एच्या ऐवजी काय लिहायचं, बी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बी या घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू, एन ऑफ बी म्हणजे काय 1 अपॉन एन ऑफ एस म्हणजे किती, एन ऑफ एस आहे 4. म्हणजे याचा आन्सर आहे 1/4.
सो अशा पद्धतीने प्रोबॅबिलिटी आपण करू शकतो. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. मग त्या सॅम्पल स्पेस वरून तुम्हाला इव्हेंटमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते पाहावं लागतं आणि मग तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून, हे सूत्र वापरून त्या इव्हेंटची, त्या घटनेची प्रोबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता काढावी लागते. आता पाहूयात आपण एक्झाम्पल नंबर 2. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 मी फळ्यावर लिहिलेलं आहे. इफ 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे एका वेळेला 2 डाईस थ्रो केलेले आहेत, एका वेळेला 2 फासे फेकलेले आहेत. आपल्याला त्यावरून पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहायचा जो मी ऑलरेडी लिहिलेला आहे. पहिल्यांदा वेळ लागतो लिहायला. मग सॅम्पल स्पेसमध्ये 2 डाईस आहेत म्हणजे 2 फासे आहेत, म्हणजे दोन्ही डाईसवरचे 1, दोन्ही डाईसवरचे 2 वगैरे, म्हणजे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, 36 कॉम्बिनेशन्स आपल्याला माहिती येतात. मग आपण काय काय लिहिलं, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 हे तुम्हाला माहिती आहे. आपण आधीच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे की हा आपण सॅम्पल स्पेस कसा लिहितो. याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आलेले आहेत, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आलेले आहेत 36, म्हणजे नमुना घटकांची संख्या 36 आलेली आहे. आता जो पहिला इव्हेंट आहे, पहिला इव्हेंट काय आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ऍटलीस्ट 10. म्हणजे हे जे पृष्ठभागावरचे अंक आहेत, अप्पर सरफेसवर जे नंबर्स आहेत त्यांची बेरीज किमान 10 आली पाहिजे. किमान 10 आली पाहिजे, 10 पेक्षा जास्त चालेल. आपण ह्या टाईपचा इव्हेंट मागच्या वेळेला लिहिलेला आहे. किमान 10 आली पाहिजे, म्हणजे इथपर्यंत काहीच येत नाही. 3 + 6 9 होतात, इथपर्यंत येत नाही. इथून येईल 4 6 येईल, 4 6 येईल, 5 5 येईल, 5 6 येईल, 6 4 6 5 6 6 येईल. कारण हे ज्या जोड्या आहेत, हे जे नंबर्सच्या जोड्या आहेत म्हणजे पेअर्स आहेत, संख्यांच्या ज्या जोड्या आहेत त्यांची बेरीज बघा 10 आहे. 6 4 10, 5 5 10, 5 आणि 6 11, 6 4 10, 6 5 11, 6 6 12. त्यांना मिनिमम 10 बेरीज पाहिजे. मग आपण 10 किंवा 10 पेक्षा जास्त घेऊ शकतो. मग आपण असे 6 अंक निवडलेले आहेत, 6 जोड्या निवडलेल्या आहेत. मग त्या आपण लिहूयात ए इव्हेंट म्हणून. A is equal to in curly bracket 4 6 5 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मग n ऑफ A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 6 आलेला आहे. मग आता आपल्याला ह्या इव्हेंटची काढायची आहे प्रोबॅबिलिटी. इथेच काढूयात आपण, जागा नाही आपल्याकडे फार. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए या घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती आहे, ए घटनेमध्ये 6 एलिमेंट्स आहेत, 6 अपॉन एन ऑफ एस किती आहे 36. इथे आपण भाग पण लावू शकतो, वी कॅन डिवाइड हिअर. सो 6 1 6, 6 6 36, म्हणजे आपलं उत्तर आलं 1/6. म्हणजे आपण इथे काय केलं, भागाकार लावून हे उत्तर काढलेलं आहे संक्षिप्त रूपामध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये. सो अशा प्रकारे आपण इव्हेंट ए लिहिला. आता आपण जाऊयात इव्हेंट बी कडे. इव्हेंट बी काय आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. म्हणजे इथे काय आपण बघितलं की सम 10 किंवा 10 पेक्षा जास्त पाहिजे. इथे त्यांनी काय सांगितलं की जे सम आहे ते 33 पाहिजे. इथे मॅक्झिमम सम 12 आहे. मग 33 कुठून येणार, म्हणजे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे, ही अशक्य घटना आहे. म्हणजे इथे आपण फक्त काय करणार, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स आपण काढणार. दिस इज अ एम्प्टी सेट, हा रिक्त संच आहे असं आपण दाखवणार. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 0 येणार. आणि मग आपण जर पी ऑफ बी काढला तर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 0 अपॉन 36. कारण एन ऑफ बी 0 आहे, एन ऑफ एस 36 आहे. दिस इक्वल्स टू 0. म्हणजे बी या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 आहे, कारण तो इम्पॉसिबल इव्हेंट आहे, अशक्य घटना आहे. मग जेव्हा केव्हा एखादा इव्हेंट हा इम्पॉसिबल असतो तेव्हा त्याची प्रोबॅबिलिटी काय असते, 0 असते, 0 असते. हे लक्षात ठेवा. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 असते, अशक्य घटनेची संभाव्यता 0 असते. आता तिसरा जो इव्हेंट आहे तो सी आहे. सी इव्हेंट काय आहे, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑफ द सेकंड डाय. म्हणजे दुसरा अंक हा पहिल्या अंकापेक्षा लहान आहे किंवा पहिला अंक हा दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे. मग इथे बघा 1 1 सेमच आहे, 1 2 उलट 1 हा 2 पेक्षा लहान आहे असं नकोय. आपल्याला पहिला अंक मोठा पाहिजे, दुसरा अंक लहान पाहिजे. मग पहिल्या लाईनीमधलं काहीच येणार नाही, सेकंड लाईन मधलं 2 1 येईल.
कारण पहिला अंक मोठा आहे, दुसरा अंक लहान आहे, बाकी सगळीकडे लहान लहान आहे. इथे 3 1 3 2 येईल, कारण 3 हा 1 पेक्षा मोठा आहे, 3 हा 2 पेक्षा मोठा आहे, बाकी सगळे लहान आहे. 4 1 येईल, 4 2 येईल, 4 3 येईल, कारण 4 4 4 हा 1 2 3 ह्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे हे चालणार आहे, पुढचं काहीच येणार नाही. आणि त्याच्या खालच्या लाईनमध्ये 5 1 5 2 5 3 5 4 हे सगळे चालतील, बाकी काहीच येणार नाही. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 हे सगळे चालतील, 6 6 येणार नाही. मग त्यांनी पुन्हा ते सांगितलं, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. तर आता आपण याचा सॅम्पल स्पेस वरून सी सेट मधले सगळे एलिमेंट्स आपण लिहूया. पहिला येईल 2 1, नंतर येईल 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5. किती एलिमेंट्स झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 एलिमेंट्स झाले. इथे पण चेक करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 एलिमेंट्स झाले, म्हणजे n ऑफ c इज इक्वल टू 15. आणि मग ह्याची आपण काढूयात प्रोबॅबिलिटी ऑफ c, म्हणजे c या घटनेची संभाव्यता बरोबर n ऑफ c अपॉन n ऑफ s. मग n ऑफ c किती आहे 15, n ऑफ s किती आहे 36. ह्याला 3 ने भाग जाईल, 3 5 15, 3 1 3 3 2 6 म्हणजे 5 अपॉन 12 हे आलं आन्सर, हे आलं उत्तर. सो अशा पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3 and 4.